नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं लर्न विथ मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहोत जो एप्रिल महिन्यामध्ये आता पेपर होणार आहे तुमचा इयत्ता 7वीचा मराठीचा पॅटचा पेपर। जसा तसा पेपर तुम्हाला बघायला मिळणार आहे परीक्षेमध्ये। मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं काही प्रश्न मनाने लिहायचं, त्याचं मी आज पूर्णपणे एक्सप्लेनेशन करणार आहे। काही महत्त्वाचे प्रश्न बघू आणि काही पॅराग्राफवरले प्रश्न आहे। चला जाऊया आपल्या व्हिडिओकडे। बघा, प्रश्न क्रमांक 7 मी सांगितलेला होता तुम्हाला की हा मनाने लिहायचं आहे तुम्हाला। खाली दिलेल्या प्रसंगाच्या आधारे संवाद तयार करून लिहायचा आहे। रेश्मा तिच्या आजीच्या मोबाईल विषयी समजून सांगत होती, तेव्हा त्या दोघांमध्ये काय संवाद झाला तो लिहायचा आहे तुम्हाला। ठीक आहे। रेश्मा म्हणते, आजी तुला मोबाईल वापरायला शिकवते। आजी, अगं बाई, मला हे काही कळत नाही ग। रेश्मा, काही अवघड नाही, बघ हा पॉवर बटन दाबायचा। आजी, अरे वा, चालू झालाय, पुढे काय? अशाच प्रकारचा संवाद तुम्हाला कंप्लीट करायचा आहे। यासाठी तुम्हाला 5 गुण दिलेले आहे। जर असा संवाद तुम्ही पाठ करून गेले आणि लिहिला तर 5 पैकी 5 गुण तुम्हाला मिळणार आहे। चला जाऊया दुसऱ्या प्रश्नाकडे। प्रश्न क्रमांक 8 यामध्ये तुम्हाला विचारलेलं आहे, खालील कोणत्या एका विषयावर कल्पना करून तुमच्या शब्दात लिहायचे। झाड बोलू लागले तर, मी रोबोट झालो तर, मी मुख्याध्यापक झालो तर। हे जर तरचा विषय आहे, तो तुम्हाला तशा प्रकारे निबंधासारखं लिहायचं आहे। त्याला 5 गुण आहे। इन शॉर्ट प्रकारे कसं लिहायचं आहे याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला देणार आहे। बघा, झाड बोलू लागले तर, जर झाड बोलू लागले तर ते आपल्याला म्हणेल, मला वाचवा, मला तोडू नका। झाडे आपल्याला स्वच्छ हवा, सावली आणि फळे देतात। ते आपल्याला निसर्गाच्या महत्त्व समजून झाडे बोलू लागली तर आपण त्यांचा अधिक काळजी घेऊ आणि पर्यावरणाचे रक्षण करू। मी रोबोट झालो तर, जर मी रोबोट झालो तर लोकांची मदत करीन, घरातले कामे लवकर करीन आणि शाळेचे कामही वेळेवर पूर्ण करीन। मी थकत नाही म्हणून सतत काम करू शकेन, पण मला भावना नसतील त्यामुळे माणसासारखं प्रेम आणि दया अनुभवता येणार नाही। जर मी मुख्याध्यापक झालो तर शाळेत शिस्त आणि स्वच्छता ठेवीन, विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळेल याची काळजी घेईल, नवीन उपक्रम राबवून शाळा अधिक उत्तम बनेल, शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये चांगले संबंध ठेवून आनंददायी वातावरण निर्माण करेल। बघा, हाच प्रश्न मी तुम्हाला घरून सोडून आणायला सांगितला होता, एक तर तुमच्या स्वतःच्या मनाने लिहायला सांगितले होते। हेच प्रश्न आज आपण बघत आहोत। प्रश्न क्रमांक 9 तुझी मित्र मनीष बेटी बचाव या विषयावर जिल्हास्तरीय भाषण स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला, त्याबद्दल त्याचे अभिनंदन करणारे पत्र। बघा, पत्र हा भाग खूप महत्त्वाचा आहे पेपरमध्ये। बघा, पेपरचा फॉर्मॅट बी दिला आहे, हा फॉर्मॅट पाठ करून जायचा आहे तुम्हाला। अशाच प्रकारचं पत्र तुम्हाला बघायला मिळणार आहे। असं जर मी दिलेलं तसं लिहिलं तर मला पैकीच्या पैकी मार्क मिळेल। बघा, प्रश्न क्रमांक 9चं उत्तर हे दिलेलं आहे आपल्याला। ठीक आहे। प्रिय मनीष, तुला बेटी बचाव विषयावर जिल्हास्तरीय भाषण स्पर्धेत प्रथम, अशाच प्रकारचा फॉर्मॅट। आणि तुझा मित्र XYZ लिहितो आहे, तुम्ही तुमच्या मनाने लिहायचं आहे। बघा, आता पुढे काही महत्त्वाचे प्रश्न आपण बघणार आहोत। हे प्रश्न पॅरेग्राफवरती येणार आहे। 5 मार्काचे किंवा IMP प्रश्न हे म्हणून ओळखले जातात। बघा, यासाठी तुम्हाला पॅरेग्राफ खूप नीट वाचायचा आहे। त्यामध्ये तुम्हाला प्रश्न क्रमांक 5 दिला आहे। बघा, त्याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे प्रॉपर। बघा, लेखक दादा यांच्यात काय फरक होता हे तुम्हाला लिहायचं आहे। दाढी आणि मिशा, लेखकाला दाढी मिशांची भीती का वाटायची, त्यामुळे त्यापासून तो दूर राहायचा। कारण जर दादा माझा होता, मिस्टर दाढी काढून द्यायचा, म्हणून तो त्यापासून दूर राहायचा। प्रश्न क्रमांक 4 पण तुम्हाला पॅरेग्राफवरती आलेला मिळेल। हे या सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे पॅरेग्राफचं वाचन करायचं आहे। बघा, यामध्ये विचारलं, गाडगेबांच्या कारकिर्दीतून कोणकोणते उपदेश करत असतात, त्यापैकी कोणतेही 2 तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे। ठीक आहे। ते म्हणतात, देवळात जाऊ नका, मूर्तीपूजा करू नका, अंधश्रद्धांवर विश्वास ठेवू नका, प्राण्यांची हत्या करू नका, सावकाराचे कर्ज घेऊ नका। हे मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलं होतं, पण हा भाग खूप महत्त्वाचा आहे, यामुळे मी रिटर्न एकदा एक्सप्लेनेशन देत आहे। प्रश्न क्रमांक 2 यासाठी वाचनावर लक्ष द्यायचं आहे। बघा, मी दिलेलं आहे इन्स्ट्रक्शन। वर्गात मॅडम कशाबद्दल विचारले, योग्य पर्यायाचे क्रमांक गोल करा। वर्गात मॅडमने 9 वर्षाच्या संकल्पनेबद्दल विचारले होते, हा नंबर तुम्हाला गोल करायचा आहे। बघा, अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला सगळे विचारले जाणार आहे। काही प्रश्न तुम्हाला गद्य भागावरती विचारले जाणार आहे। कवितेचं वाचन करून तुम्हाला प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहे। खालील कविता बनात वाचायची आणि प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहे। कवीच्या मते आयुष्याला कसे उत्तर द्यावे, साताडावर आघात सहन करत, नजर रोखून नजरेत धैर्याने आणि ठामपणे आयुष्याला उत्तर द्यायचे आहे। स्वप्नांची चैनी करताना कोणत्या गोष्टी टाळाव्यात, गुलामी, भीती आणि आंधळी ताव, अंधश्रद्धा या गोष्टी टाळल्या पाहिजेत। प्रश्न क्रमांक 6 तुम्ही बघू शकता। खालील प्रश्न दिलेल्या सूचनेनुसार सोडवायचे आहे। यामध्ये जेव्हा कोडं दिलं आहे ते कोडं तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे। बघा, खूप सोप्या प्रकारचा पेपर तुम्हाला विचारला जाणार आहे। असं पेपर तुम्हाला येणार आहे, सो तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करा। चला, आजसाठी इथंच थांबूया, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।